जम्मू काश्मीरच्या पहलगामात झालेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीने आसावरीने खासदार शरद पवार यांना हल्ल्याचा धक्कादायक अनुभव सांगितला. दहशतवाद्यांनी डोळ्यात गोळ्या घातल्या असं आसावरी जगदाळे हिने सांगितलं. त्यांनी लहान मुलांना देखील सोडलं नाही हे सांगताना आसावरीचे डोळे भरून आले. पहलगाम हल्ल्यात पुण्यातील 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी शरद पवार यांनी या दोन्ही कुटुंबांना सांत्वनपर भेट दिली. त्यावेळी कुटुंबाने पवार यांना आपला धक्कादायक अनुभव सांगितला. त्यांनी गोळ्या घातल्या. काहीही न विचारता त्यांनी थेट डोक्यात गोळ्या घातल्या. ती डोळ्यातून बाहेर आली. ते 5 जण होते. त्यांनी मास्क लावलेला होता. शेर आला म्हणून ते पळून गेले. तिकडे कोणीच नव्हतं. सुरक्षारक्षक किंवा अधिकारी असणं गरजेचं होतं. उपचारासाठीही दिरंगाई झाली. टुरिझम बंद करा, कायमचा बंदोबस्त करा आणि दहशतवाद्यांना तशाच गोळ्या घाला. त्यांनी लहान लहान मुलांनाही गोळ्या घातल्या असंही आसावरीने आणि तिच्या आईने म्हणजे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवारांना सांगितलं. हे सांगताना आसावरी जगदाळेला अश्रू अनावर झाले. एक सुद्धा मिलिटरीवाला तिथे नव्हता. आम्ही कोणाला आवाज दिला लक्षात पडलेले आमचे माणसं. आम्ही घाबरलो, पडलो, आम्ही कोणाला आवाज नाही. आवाज काढायची पण सोय नव्हती. ती बंदुका घेऊन काळा उभा राहिल्यासाठी जडाजडा गोळ्या मारल्या. त्यांनी काही बघितलं नाही. डोळ्यात गोळ्या, डोक्यात गोळ्या, खात्यात कुठे बघणार माझ्या नवऱ्याला. त्या रात्री 10 वाजेपर्यंत आम्हाला 10-11 पण आम्हाला काहीच सांगितलं आहे. मास्क लावलेला होता. लोकांचे जीव धोक्यात घालू नका. लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन कुठे खाऊ माझ्या माणसाला तुम्ही त्यांना सांगा. आता सगळं रक्तानी होतं. त्यांच्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये कारण ते खाली झोपलं. त्यांची शेर आलं म्हणून आम्ही खाली सगळ्यांना आणि ते लोक पळून गेले. शेर आलं आणि रायफल घेऊन ही माणसं छोट्या मुलांचे वडील होते. एका छोट्या मुली 3 वर्षाचा त्याच्या वडिलांना मारलं.